नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण रिग्रेशन बद्दल माहिती घेत असताना आपण डिफरन्स बिटवीन कोरिलेशन अँड रिग्रेशन हे बघितलेलं आहे. कोरिलेशन आणि रिग्रेशन यामध्ये नेमका काय फरक आहे, दोघं एकमेकांपासून कसे वेगळे आहेत, या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण रिग्रेशनशी रिलेटेड काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. आता हे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघत असताना त्यातला पहिला प्रॉब्लेम जो आहे, पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले बघा. प्रॉब्लेम नंबर 1, 2 लाइन्स ऑफ रिग्रेशन आर 8x minus 10y plus 66 is equal to 0 and 40x minus 18y minus 214 is equal to 0. Variance of x, that is equal to v of x, that is sigma square x, is equal to 9. Then find point of intersection of two regression lines. Second, correlation coefficient between x and y. And third, standard deviation of y, that is sigma y. म्हणजे आपल्याला इथं इक्वेशन्स दिलेली आहेत, दोन जी लाइन्स ऑफ रिग्रेशनची इक्वेशन्स आहेत. अजून आपल्याला व्हेरियन्स ऑफ एक्स व्हेरिएबल जो आहे त्याचा व्हेरियन्स दिलेला आहे. आणि हे सगळं दिलेलं असताना आपल्याला काय सांगितलंय की पॉइंट ऑफ इंटरसेक्शन या दोन्ही रिग्रेशन लाईनचा काढा, त्यानंतर कोरिलेशन कोएफिशिएंट बिटवीन एक्स अँड वाय काढा आणि स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय काढा, दॅट इज सिग्मा वाय. आता ह्या दोन रिग्रेशन लाईन ज्या दिलेल्या आहेत त्या दोन रिग्रेशन लाईन पैकी कोणती लाईन y ऑन x ची आहे आणि कोणती लाईन x ऑन y ची आहे हे आपल्याला माहित नाही किंवा इथं स्पेसिफिकली दिलेलं नाही. ते आपल्याला ठरवावं लागेल. ओके, ते कोरिलेशन कोएफिशिएंट काढण्यासाठी आपल्याला ज्या वेळेला bxy आणि byx ची गरज पडते त्यावेळेला त्या दोन्ही लाईन्स पैकी कुठली लाईन y ऑन x ची आहे आणि कुठली लाईन x ऑन y ची आहे हे आधी काढावं लागतं. त्याच्यावरून आपला byx आणि bxy ठरतो. पहिल्यांदा आपण जो आपल्याला फर्स्ट बीट विचारलेला आहे, दॅट इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ टू रिग्रेशन लाईन्स, तो आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू. आता दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो इन जनरल आपल्याला माहिती आहे की तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय करतो, दोन्ही लाईन्सची इक्वेशन्स सॅटिस्फाय करतो. त्यामुळे आता इतर रिग्रेशन मध्ये दोन रिग्रेशन लाईन ज्या एका बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात, इंटरसेक्ट करतात, तो पॉइंट इज नथिंग बट एक्स बार आणि वाय बार असा असतो. एक्स बार कॉमा वाय बार हे आपण बघितलेलं आहे थेअरीमध्ये. त्यामुळे सिन्स बोथ द लाइन्स ऑफ रिग्रेशन पासेस थ्रू द पॉइंट एक्स बार कॉमा वाय बार, वी हॅव, जर त्या दोन्ही लाईन्स एक्स बार कॉमा वाय बार या पॉईंटमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, म्हणजे तो त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जर असेल तर तो पॉइंट काय करतो, दोन्ही इक्वेशन्स सॅटिस्फाय करतो. त्यामुळे आपण तिथं एक्स जिथं आहे त्या एक्सच्या जागी एक्स बार लिहू शकतो आणि जिथं वाय आहे तिथं वाय बार लिहू शकतो. त्यामुळे आपल्याला त्या लाईन्स ऑफ रिग्रेशन कशा मिळतील तर 8x बार मायनस 10y प्लस 66 इज इक्वल टू 0 अँड 40x बार मायनस 18y बार मायनस 214 इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपल्याला काय मिळेल, दोन इक्वेशन्स मिळतील. आता हे दोन्ही इक्वेशन्स आपण काय करणार आहोत, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार आहोत. मग हे सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एका व्हेरिएबलचा कोएफिशिएंट समान करावा लागेल.
मग तो समान करत असताना आपण काय केलं, तर पहिलं इक्वेशन त्यातलं जे आहे 8x बार मायनस 10y प्लस 66 जे आहे त्याला आपण 5 न मल्टिप्लाय केलं तर ते काय होईल बघा, -40x बार मायनस 50y बार प्लस 330 असं ते इज इक्वल टू 0 असं ते इक्वेशन मिळेल तुम्हाला 5 न मल्टिप्लाय केल्यानंतर. आता ह्या इक्वेशनमधून आपण काय करणार, आपलं 2 नंबरचं जे इक्वेशन आहे ते सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. म्हणजेच 40x बार मायनस 18y बार मायनस 214 हे सबस्ट्रॅक्ट करणार आहोत. त्यामुळे सबस्ट्रॅक्शनच्या वेळेस ज्याचं साईन पॉझिटिव्ह आहे त्याला निगेटिव्ह देतो आपण, ज्याचं निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह देतो. त्या पद्धतीनं चेंजेस झाल्यानंतर मला काय मिळते बघा, 40x बार मायनस 40x बार एकमेकांना कॅन्सल होतील, मायनस 50y बार प्लस 18y बार म्हणजेच तुम्हाला मायनस 32y बार शिल्लक राहील, प्लस 544 इज इक्वल टू 0 असं तुम्हाला ते मिळेल. त्याच्यावरून तुम्ही y बार कॅल्क्युलेट करणार आहात. y बार कॅल्क्युलेट करण्यासाठी y बार एका बाजूला ठेवलं, बाकी सगळ्या व्हॅल्यू दुसऱ्या बाजूला आणल्या, म्हणजे 544 डिवायडेड बाय 32 असं तुम्ही ते सॉल्व केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला, y बार इज इक्वल टू 17 असं मिळेल तुम्हाला ते. मग ही y बार इज इक्वल टू 17 व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर इक्वेशन 1 बिकम्स 8x बार मायनस 10 इंटू 17 मायनस 66. ते सॉल्व केलं तर 8x बार मायनस इक्वल टू मायनस 66 प्लस 170 that is equal to 8x bar is equal to 104. So x bar will be 104 divided by 8 and x bar is equal to 13. अशा पद्धतीने तुम्हाला x बार पण मिळेल. म्हणजे x बारची व्हॅल्यू मिळाली, y बारची व्हॅल्यू मिळाली, त्यावरून मग आपण आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आता लिहू शकतो. Therefore point of intersection of two regression lines is x bar comma y bar and that is equivalent to 13 comma 17. म्हणजे जी x बारची व्हॅल्यू आहे ती x बारच्या ठिकाणी पुट केली, y बारची व्हॅल्यू y बारच्या ठिकाणी पुट केली आणि त्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आपण म्हटलं 13 comma 17 is the point of intersection of given two regression lines. आता हे आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जरी काढला असला तर त्या दोन रिग्रेशन लाईन ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या दिलेल्या रिग्रेशन लाईन्स पैकी कोणती लाईन y ऑन x ची आहे आणि कोणती लाईन x ऑन y ची आहे ते का आपल्याला माहीत नाही. सो ते नेक्स्ट बीट कोरिलेशन कोएफिशिएंट काढत असताना ती गोष्ट आपल्याला ठरवावी लागते. लेट 8x minus 10y plus 66 is equal to 0 and 40x minus 18y minus 214 is equal to 0. These are our equations. त्याला आपण काय म्हणतोय, बी दी लाईन्स ऑफ रिग्रेशन ऑफ x ऑन y and y ऑन x रिस्पेक्टिव्हली. असं आपण काय केलं, आता हे समजलं, गृहीत धरलं, थोडक्यात ॲज्युम केलं. लेट अस ॲज्युम दॅट द फर्स्ट इक्वेशन इज द इक्वेशन ऑफ लाईन ऑफ रिग्रेशन x ऑन y and equation second is the line of regression of y on x. मग आता मी काय केलं तर x च्या भाषेमध्ये त्याला कन्वर्ट केलं इक्वेशन 1 ला. तो कसा येईल मला इक्वेशन 1 बघा, x is equal to 10 upon 8 y minus 66 upon 8. तसंच दुसरं इक्वेशन आहे ते y च्या टर्म मध्ये कन्वर्ट केलं कारण ते इक्वेशन y on x चं आहे. y on x असताना आपण LHS ला y घेतो. सो y is equal to 40 upon 18 x minus 214 upon 18. आता यामध्ये व्हेरिएबलचे जे कोइफिशिएंट आहेत पहिल्या इक्वेशन मध्ये जे कन्वर्ट करून लिहिले आपण ते, त्यामध्ये 10 upon 8 हा कोइफिशिएंट y चा आहे, म्हणजे ती लाईन आहे x ऑन y ची. सो bxy जो आहे तो तुमचा 10 upon 8 असेल. सो 10 upon 8 तुमचा bxy मिळाला. तसाच byx 40 upon 18 मिळाला. तर ते बघितलं तुम्ही तर दोन्ही ग्रेटर दॅन 1 मिळत आहेत तुम्हाला. 10 upon 8 इज ग्रेटर दॅन 1, 40 upon 18 इज ग्रेटर दॅन 1. त्यामुळे आपण रिग्रेशन कोइफिशिएंटची एक प्रॉपर्टी शिकलोय की इफ वन ऑफ द टू रिग्रेशन कोइफिशिएंट्स is greater than 0 then other must be less than
0. Sorry, 1 must be greater than 1, then other must be less than 1. अशा पद्धतीनं तो तुमचं प्रॉपर्टी आहे. मग त्या प्रॉपर्टीनुसार इथं आपण बघितलं तर एक तुमचा BXY समजा ग्रेटर दॅन 1 आला, तर दुसरा आपला लेस दॅन 1 यायला पाहिजे होता, पण तो येत नाहीये. म्हणजे इथं जे रिग्रेशन इक्वेशन आहेत त्या रिग्रेशन इक्वेशनचे जे कोइफिशियंट्स आहेत, रिग्रेशन कोइफिशियंट, ते रिग्रेशन कोइफिशियंटची प्रॉपर्टी फॉलो करत नाहीत. याचाच अर्थ आपण जे काय ॲज्युम केले, ज्या लाईनला आपण लाईन एक्स ऑन वाय म्हटलंय आणि ज्या लाईनला वाय ऑन एक्स म्हटलंय, ते अझम्पशन आपलं चुकलंय. त्याच्यामुळे हे असा घोळ झालेला आहे. त्यामुळे मग आपण काय करू शकतो, सिन्स वी नो दॅट बोथ दी रिग्रेशन कोइफिशियंट्स नेव्हर ग्रेटर दॅन 1, देअरफॉर आवर अझम्पशन वॉज रॉंग. मग आपण हे व्हाईस वर्सा आता करू शकतो. दॅट इज मग आपण काय म्हणू शकतो, 8x minus 10y plus 66 is equal to 0 is the line of regression of y on x, and 40x minus 18y minus 214 is equal to 0 is the line of regression x on y. म्हणजे आता आपण काय केलं, उलट केलं अझम्पशन. Thus the equation can be put in the form, जर 8x minus 10y plus 66 is equal to 0 हे y on x चं इक्वेशन असेल, तर एका बाजूला आपल्याला y ठेवला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला बाकीच्या सगळ्या टर्म घेतल्या पाहिजेत. त्यामुळे मी मायनस 10y जर उजव्या बाजूला आणला समजा, किंवा कुठल्या तरी एका बाजूला आणला मी, तर प्लस 10y होईल आणि तो 10 परत इकडं बाकी सगळ्या टर्मला डिवाइड होईल. त्यामुळे y इज इक्वल टू 8/10 x मायनस 66/10 हे इक्वेशन, रिग्रेशन इक्वेशन y ऑन एक्सचं होईल. तसंच रिग्रेशन इक्वेशन एक्स ऑन वायचं आपल्याला काय होईल, म्हणजे एक्सची टर्म एका बाजूला येणार आणि बाकीच्या सर्व टर्म एका दुसऱ्या बाजूला येणार. त्यामुळे x इज इक्वल टू 18/40 इंटू वाय मायनस 214/40. आता इथं तुम्ही बघितलं तर दोन्ही तुमचे कोइफिशियंट जे लिखणार आहेत BYX आणि BXY ते तुमचे लेस दॅन 1 आहेत. त्यामुळे इथं प्रॉपर्टी ती सॅटिस्फाय होऊ शकते. त्यामुळे आपलं अझम्पशन करेक्ट आहे. मग त्यावरून आपण पहिलं जे इक्वेशन लिहिलंय y इज इक्वल टू, त्याच्यावरून आपल्याला BYX मिळतो y ऑन एक्सचा. सो BYX इज इक्वल टू 8/10 आणि BXY इज इक्वल टू 18/40. अशा पद्धतीने आपल्याला ते दोन्ही रिग्रेशन कोइफिशियंट काय झालेत, मिळालेले आहेत. मग आपल्याला एक गोष्ट किंवा प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे रिग्रेशन कोइफिशियंटची, की त्या रिग्रेशन कोइफिशियंटचा आपण जॉमेट्रिक मीन घेतला तर तो काय मिळतो, आपल्याला R मिळतो. ओके, त्यामुळे त्या पद्धतीने आपण सॉल्व करत जाऊया. सो BXY इंटू किंवा BYX इंटू BXY केला आपण, तर 8/10 इंटू 18/40 दॅट इज, ते सिम्प्लिफाय आपण केलं तर आपल्याला 9/25 असा आन्सर मिळेल. दॅट इज 0.36 and that is nothing but the R square. मग आता ह्याचा आपण काय केला, स्क्वेअर रूट काढला. तर स्क्वेअर रूट BYX इंटू BXY. आता स्क्वेअर रूट BYX इंटू BXY म्हणजे R असतो. सो तो LHSला R तसाच आला आहे. आणि इकडं जी आपली व्हॅल्यू आहे 0.36, तर त्या 0.36चा पण स्क्वेअर रूट येणार आपल्याला. तो तुमचा प्लस किंवा मायनस 0.6 असणार आहे. पण आता इथं कसं आहे, आपले दोन्ही रिग्रेशन कोइफिशियंट जे आहेत ते कसं आहेत, पॉझिटिव्ह आहेत. आता तुमच्या रिग्रेशन कोइफिशियंट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे फक्त आणि फक्त R तुमचं कोरिलेशन काय आहे त्याच्यावर अवलंबून असतं. R जर निगेटिव्ह असेल तर कोरिलेशन कोइफिशियंट निगेटिव्ह, रिग्रेशन कोइफिशियंट निगेटिव्ह येतात. आणि जर R तुमचा पॉझिटिव्ह असेल तर दोन्ही रिग्रेशन कोइफिशियंट पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे इथं तुमचे रिग्रेशन कोइफिशियंट पॉझिटिव्ह आहेत, याचा अर्थ तिथं पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. सो R इज इक्वल टू 0.6 ही व्हॅल्यू आपण कन्सिडर करू शकतो, घेऊ शकतो, कारण दोन्ही रिग्रेशन कोइफिशियंट इथं काय आहेत, पॉझिटिव्ह आहेत म्हणून. सो इथं आपल्याला कोरिलेशन कोइफिशियंट बिटवीन एक्स अँड वाय त्याची व्हॅल्यू सुद्धा आपण इथं काढली. नाव थर्ड बिट, वी हॅव टू फाइंड स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय. सो टू फाइंड स्टँडर्ड डेविएशन ऑफ वाय वी कन्सिडर BYX इज इक्वल टू R इंटू सिग्मा वाय अपॉन सिग्मा एक्स. आपल्याला सिग्मा एक्स दिलेला आहे थोडक्यात, R सुद्धा आपण आता वरती काढलेला आहे आणि BYX ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ती सगळ्या पुट केल्या आपण.
8/10 इज इक्वल टू 0.6 इंटू सिग्मा वाय अपॉन 3. सो हे जर मग कॅल्क्युलेट केलं तर 0.8 इज इक्वल टू 0.2 इंटू सिग्मा वाय. सो सिग्मा वाय इज इक्वल टू 0.8 अपॉन 2. सो सिग्मा वाय इज इक्वल टू 4. So this is the final value of sigma y, that is standard deviation of y. So this was the answer for our problem. Now second problem, here we have given that age in the years of 15 young couples is given below. Age of husband and age of wife आपल्याला दिलेला आहे 15 कपल मधलं. फिट द रिग्रेशन लाईन ऑफ एज ऑफ वाईफ वाय ऑन एज ऑफ हजबंड एक्स. म्हणजे वाय ऑन एक्स ची रिग्रेशन लाईनचं इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. फिट करायची आहे रिग्रेशन लाईन एज ऑफ वाईफ ऑन एज ऑफ हजबंड, दॅट इज वाय ऑन एक्स. म्हणजे वाय ऑन एक्सचं आपल्याला रिग्रेशन इक्वेशन काढायचं आहे. ऑल्सो इस्टिमेट द एज ऑफ वाईफ वाय वेन एज ऑफ हजबंड एक्स इज 21 इयर्स. म्हणजे ज्या वेळा तुमच्या हजबंडचं एज 21 इयर्स असेल त्यावेळा वाईफचं एज काय असायला पाहिजे किंवा काय असू शकतं हे आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे. म्हणजे वाय प्रेडिक्ट करायचं आहे. आणि वाय प्रेडिक्ट करत असताना किंवा वाय प्रेडिक्ट आपल्याला करायचं असेल तर आपण कुठली रिग्रेशन लाईन वापरतो, तर वाय ऑन एक्सची रिग्रेशन लाईन आपण वापरतो. त्यामुळे इथं आपल्याला पहिल्यांदा जी रिग्रेशन लाईन फिट करायला सांगितलेली आहे तीच रिग्रेशन लाईन आपल्याला खाली प्रेडिक्शनला वापरता येणार आहे. कधी कधी तसं होत नाही, ती काढा म्हणतात वेगळी आणि प्रेडिक्शनसाठी दुसरंच आपल्याला दिलेलं असतं. त्यावेळा दुसरी लाईनचं इक्वेशन आपल्याला आधी कॅल्क्युलेट करावं लागतं आणि त्याच्यावरून ते इस्टिमेट करावं लागतं. इथं जे इस्टिमेट करायला सांगितलंय आणि जे इस्टिमेट करण्यासाठी जी लाईन ऑफ रिग्रेशनची गरज पडते तेच लाईन ऑफ रिग्रेशन आपल्याला वरती काढायला सांगितलंय, दॅट इज वाय ऑन एक्सची लाईन ऑफ रिग्रेशन काढायला सांगितलं. आता आपल्याला हा डेटा आहे आपल्याकडं. सो हिअर we have to find the line of regression of age of wife, that is y, on age of husband, that is x. So that is regression line y on x आपल्याला काढायला सांगितलेली आहे. So we know the equation of regression line y on x, that is y is equal to small y bar plus byx into bracket x minus x bar. ही लाईन ऑफ रिग्रेशन थेरॉटिकली आपण पाहिलेली आहे. यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर एक्स बार वाय बारच्या व्हॅल्यू आणि बी वाय एक्स ह्या व्हॅल्यू सगळ्या पुट कराव्या लागतील आणि ती जी इक्वेशन असेल दॅट विल बी द लाईन ऑफ रिग्रेशन ऑफ वाय ऑन एक्स. हे रिग्रेशन इक्वेशन आपल्याला मिळेल जी आपल्याला पुढं प्रेडिक्शन पर्पजसाठी आपण वापरू शकतो. मग आपल्याला इथं काय बी वाय एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे. बी वाय एक्स म्हणजे काय तर कोव्हेरियन्स बिटवीन एक्स कॉमा वाय अपॉन सिग्मा स्क्वेअर वाय. सो तो आता कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय जो आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे तर समेशन एक्स आय इंटू वाय आय अपॉन एन मायनस एक्स बार इंटू वाय बार. हा कोव्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजे समेशन एक्स आय इंटू वाय आय आपल्याला लागणार आहेत आणि एक्स बार आणि वाय बार मग हे कॅल्क्युलेट करत असताना एक्स बार चा फॉर्म्युला समेशन एक्स आय अपॉन एन आणि वाय बारचा फॉर्म्युला समेशन वाय अपॉन एन आपल्याकडे आहे. तसंच सिग्मा स्क्वेअर वायचा फॉर्म्युला समेशन वाय आय स्क्वेअर अपॉन एन मायनस वाय बार स्क्वेअर हा आपल्याकडे आहे. म्हणजे इथं आपल्याला रिग्रेशन इक्वेशन फाइंड करत असताना कुठल्या कुठल्या समेशनची गरज आहे बघा. समेशन एक्स आयची सम पाहिजे, समेशन वाय आय दॅट इज वाय आयची सम पाहिजे, त्यानंतर वाय आय स्क्वेअरची सम पाहिजे, त्यानंतर एक्स आय इंटू वाय आय ची सम पाहिजे. ह्या सगळ्या सम काढण्यासाठी आपण एक ऑब्झर्वेशन टेबल तयार करू शकतो. आपल्याकडे डेटा आहे एक्स आय आणि वाय आय. एक्सच्या व्हॅल्यू आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेत. एक्सच्या व्हॅल्यू म्हणजे एज ऑफ हजबंड आहे, वायच्या व्हॅल्यू म्हणजे एज ऑफ वाय आहे. सो त्याच्यावरून आपण असा डेटा जो आहे तो असा काय करू शकतो टेबल तयार करू शकतो. एक्स वाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर एक्स इंटू वाय. एक्स म्हणजे एज ऑफ हजबंड जे आहे ते आपण सगळे लिहून घेऊ शकतो. वाय मध्ये एज ऑफ वाईफ लिहून घेऊ शकतो.
मग एक्स आणि वायच्या प्रत्येक व्हॅल्यू ज्या आहेत त्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी एक्सचा स्क्वेअर करून तिथं लिहिणार, एक्सच्या प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर करून तिथं एक्स स्क्वेअरच्या कॉलममध्ये येईल. 21चा स्क्वेअर 441, त्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे, कॉलम तयार झालेला आहे. वायच्या प्रत्येक व्हॅल्यूचा स्क्वेअर होऊन वाय स्क्वेअरमध्ये येणार आणि एक्स वायच्या कॉलममध्ये काय होईल, एक्सची व्हॅल्यू विथ करस्पॉन्डिंग व्हॅल्यू विथ ऑफ वाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल आणि तिथं एक्स वायच्या कॉलममध्ये होईल. असं प्रत्येक पेअरसाठी आपण करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला टेबल मिळेल. मग एक्सचा जो कॉलम आहे त्याच्यावर त्याची बेरीज घेतली तर आपल्याला समेशन एक्स आय मिळणार आहे. वायचा जो कॉलम आहे त्याची बेरीज घेतली तर आपल्याला समेशन वाय आय मिळणार आहे. एक्स स्क्वेअरचा जो कॉलम आहे त्याची सम घेतली, बेरीज घेतली तर समेशन एक्स स्क्वेअर किंवा एक्स आय स्क्वेअर आपल्याला मिळणार आहे. वायचा स्क्वेअर, वाय स्क्वेअरचा जो कॉलम आहे त्याची आपण बेरीज घेतली तर आपल्याला समेशन वाय आय स्क्वेअर मिळणार आहे. आणि एक्स इंटू वाय हा जो कॉलम आहे त्याची बेरीज घेतली तर आपल्याला समेशन एक्स आय वाय आय मिळणार आहे. म्हणजे वरती आपण जे बघितले फॉर्म्युले, त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या समेशन्स लागणार आहेत त्या समेशन ह्या टेबलवरून, ऑब्झर्वेशन टेबलवरून आपल्याला मिळतील. ह्या प्रत्येक कॉलमच्या मी खाली समेशन करून लिहिलेल्या आहेत आणि पुढं त्याचं नोटेशन पण लिहिलेलं आहे. सिन्स समेशन एक्स आय आपल्याला किती मिळाली 374, वाय आय समेशन वाय आय किती मिळाली 331, समेशन वाय आय स्क्वेअर एक्स आय स्क्वेअर किती मिळाली 9590, समेशन एक्स आय स्क्वेअर समेशन वाय आय स्क्वेअर किती मिळाली 7483 आणि समेशन एक्स आय वाय आय किती मिळाली 8437. मग आपण त्यावरून पहिल्यांदा एक्स बार काढू शकतो. एक्स बार इज नथिंग बट दी समेशन एक्स आय अपॉन एन. एन इथं 15 आहे कारण 15 पेयर्स दिलेल्या आहेत आपल्याला. त्यामुळे 374 अपॉन 15 इज नथिंग बट दी 24.9333. So this is the x bar. Similarly, we can find the y bar from the formula summation yi upon en, that is equal to 331 upon 15. So y bar is equal to 22.0667. So this is the value of x bar and y bar. Similarly, we can find the value of sigma square x from the formula summation x I square r square. समेशन एक्स आय स्क्वेअर किती आहे तर 9590 अपॉन 50 आपण एन म्हणून घेतला, मायनस एक्स बारचा स्क्वेअर, सो 24.9333 चा स्क्वेअर येणार. ते सगळं सॉल्व केलं तर आपल्याला 17.662 असा सिग्मा स्क्वेअर एक्स मिळेल. सिमिलरली वी कॅन फाइंड सिग्मा स्क्वेअर वाय, समेशन वाय आय स्क्वेअर अपॉन एन मायनस वाय बार स्क्वेअर. समेशन वाय आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, वरती आपण टेबलवरून काढली आहे ती, दॅट इज 7483 डिवायडेड बाय एन, नंबर ऑफ पेअर्स इज इक्वल टू 15, सो डिवाइड बाय एन इज इक्वल टू 15 आपण घेतलेला आहे, मायनस 22.0667 त्याचा स्क्वेअर. हे सॉल्व केलं तर आपल्याला सिग्मा स्क्वेअर वाय किती मिळतोय तर 11.929 असा मिळतोय मला सिग्मा स्क्वेअर वाय. त्यावरून आता बी वाय एक्स मी काढणार आहे, कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वाय अपॉन सिग्मा स्क्वेअर वाय. पण कोव्हेरियन्स बिटवीन एक्स वायचा फॉर्म्युला काय आहे तर समेशन एक्स आय वाय आय अपॉन एन मायनस एक्स बार वाय बार. सो समेशन एक्स आय वाय आय आपण टेबलवरून काढलेली आहे, दॅट इज 8437 अपॉन 15 मायनस 24.9333 इंटू 22.0667. आणि हे जर सॉल्व केलं आपण तर आपल्याला कोव्हेरियन्स काय मिळतोय 12.271. तो आपण तिथं कोव्हेरियन्सच्या फॉर्म्युला म्हणजे बी वाय एक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये तिथं न्यूमरेटरला पुट केला, डिनॉमिनेटरला सिग्मा स्क्वेअर वाय पुट केला आणि ते कॅल्क्युलेट केलं तर बी वाय एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळतोय 0.6948 असा आपल्याला बी वाय एक्स मिळतो. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण रिग्रेशन इक्वेशनच्या ह्याच्यामध्ये पुट केल्या. The equation of regression line of age of wife y on age of husband x is y is equal to y bar plus byx into bracket x minus x bar. त्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, x बारची व्हॅल्यू x बारच्या ठिकाणी, y बारची व्हॅल्यू y बारच्या ठिकाणी, byx ची व्हॅल्यू byxच्या ठिकाणी, आणि ते सिम्प्लिफाय करून सॉल्व केलं तर मला इक्वेशन काय मिळते बघा फायनल, y is equal to 0.6948 into x plus 4.7438 असं इक्वेशन मला मिळेल. म्हणजे एक्सचा जो कोइफिशियंट आहे इथं मल्टिप्लायर, दॅट इज द बी वाय एक्स प्लस
पुढची जी टर्म आहे दॅट इज अ कॉन्स्टंट टर्म. मग आता जे आपल्याला इस्टिमेट करायचं आहे एज ऑफ वाईफ व्हेन एज ऑफ हजबंड इज इक्वल टू 21, तर ते इस्टिमेट करण्यासाठी आपण ही रिग्रेशन लाईन वापरणार. म्हणजे ह्या रिग्रेशन लाईनच्या इक्वेशनमध्ये जिथं एक्स लिहिलेलं आहे त्या एक्सच्या ठिकाणी आपण 21 ही व्हॅल्यू पुट करणार आहोत आणि ते सॉल्व्ह करणार. मग आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे टू इस्टिमेट एज ऑफ वाईफ वाय व्हेन एज ऑफ हजबंड x is equal to 21, we put x equal to 21 in the equation of regression line y on x. मग हे जर आपण पुट केलं तर आपल्याला काय मिळते बघा, y hat is equal to, y hat म्हणजे इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे म्हणून ती y hat अशी डिनोट करतो आपण. y hat is equal to 19.334, दॅट इज 19 इयर्स. म्हणजे ज्या वेळा हजबंडचं एज 21 असेल त्यावेळा वाईफचं एज 19 असेल हे आपण प्रेडिक्ट केलेलं आहे. सो इन दिस वे we have seen the numerical examples depends on regression analysis. So for today's lecture we are going to stop here. Thank you.